नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हर्षदाताई. बालमित्रांनो, आज आपल्याला इयत्ता पहिलीतील विषय मराठी पान नंबर 40 व 41 वरील बाजार या चित्राचे वर्णन करायचे आहे. तर चित्र बघ, चित्रात काय काय दिसते ते सांगा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बाजारात जायला सगळ्यांनाच आवडतं. आपण आई, बाबा, आजी, आजोबांसोबत बाजारात जात असतो. तसंच ह्या चित्रात बाजार आहे आणि त्या बाजारात कसली कसली दुकानं आहे ते आपल्याला पाहिजे आहेत. चला तर मग बघूया आपण पहिले चित्र कसले आहे. ह्या चित्रात सर्व फळांची दुकानं आहेत. गिराईक फळं घेत आहेत. वेगवेगळ्या फळांची स्टॉल लागलेली आहेत आणि सर्वजण फळं खरेदी करत आहेत. तसेच पुढच्या चित्रात बघूया आपण. या चित्रात फूल विक्रेता फुलं विकत आहेत. फुलं घेऊन तो विकायला बसला आहे. फुलांचे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्याकडे. कमळाचे फूल, अजून वेगवेगळे 2-3 प्रकार आहेत. तर त्या गिराईक त्यांच्याकडनं फूल विक्री करत आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो, आता पुढच्या चित्रात बघूया आपण. काय आहे बरं? भेळ खायला तर सगळ्यांनाच आवडते. तर ही आहे ओली भेळची दुकान. त्या भेळच्या दुकानावर एक आई आणि मुलगा भेळ खरेदी करत आहे. भेळवाले काका त्यांना भेळ दिली आहे आणि मुलाची आई त्यांना पैसे देत आहे. असा हा आठवड्याचा बाजार चांगला मस्तपैकी भरला आहे. त्यातून रस्त्यावरनं 2 मैत्रिणी छान गप्पा मारत शाळेत जात आहेत. त्यांच्या पाठीवर शाळेचे दप्तर आहे. तसंच बाजारातनं हातगाडीवाले भाजी विक्रेते उभे आहे. त्या भाजी विक्रेत्याकडनं काही 2 स्त्रिया भाजी घेत आहेत. वेगवेगळी भाजी त्याच्याकडे आहे. हे आहे आईस्क्रीमची दुकान. आईस्क्रीमवाले काका आईस्क्रीम घेऊन मुलांना देत आहे आणि ती गाडी ढकलत पुढे निघत आहेत आणि एक मुलगा हातात आईस्क्रीम घेऊन पुढे चालतो आहे. तसंच पुढच्या पानावरची चित्र बघूया आपण. हे आहे पहिले चित्र. ते आहेत कसलं बरं? कुंभार काका. हे कुंभार काका मातीचे वेगवेगळ्या छान वस्तू बनवत असतात. त्यांच्याकडनं गिराईक काही वस्तू खरेदी करत आहे. तेच बालमित्रांनो, अजून काही चित्र आहेत. बघूया बरं आपण. हे बघा, दीपक किराणा असलं चित्र आहे. किराणा दुकान आणि त्या किराणा दुकानात वेगवेगळे लोक वेगवेगळ्या वस्तू घ्यायला येतात. त्या ठिकाणी आपल्याला